लक्ष द्यायचं, 1 मिनिट ऐकायचंय, इम्पॉर्टंट. जर हा सामना फिनॉमिनल जिंकलं तर ती क्वालिफाय होईल, अन्यथा जर ती हरते तर अजून 2 सामने होतील. त्यामुळे सामन्यामध्ये विलंब न होता पटापट खेळून घ्यायचंय, सामन्याला सुरुवात करायची आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा. 1 मिनिट स्कोरर नाहीये इकडे कोणीच. चला, हॅलो 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 हॅलो. चला वळूया आजच्या दैदिमारच्या स्पर्धेकडे. एका बाजूला पाहिलं तर अलोक पहिलाच फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न, पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलं गेलं. नोच्या स्वरूपात मात्र नक्कीच नियम क्रमांक 25चं पालन केलं आणि 0-2 अशी समीकरण पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क तो गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र स्ट्राईकचा वारसा सांभाळताना पाहायला मिळतो अलोक. अप्रतिम अशी लढत पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये. जो जिंकेल तो मात्र नक्कीच उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघासाठी पाहिलं तर डू ऑर डाय, करो या मरो अशी रणनीती असेल. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते इथे. तन्मय वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक कर्णधाराने मोठा विश्वास दाखवला गेला आणि मात्र पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेटचं पतन होताना अरविंद बॅक टू द डगआउट. पहिला धक्का मिळतो नक्कीच फिनॉल संघासाठी आणि अरविंदच्या स्वरूपात पहिला गडी जातो तंबूच्या आश्रयाला. नक्कीच विसावताना पाहायला मिळाला इथे मात्र नक्कीच तन्मय गोलंदाजी मार्क असताना गोलंदाजी अप्रतिम अशी गोलंदाजीचा स्पेल पाहायला मिळाला. वैयक्तिक पहिलं ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहायला मिळत आहेत. तर आता मात्र येतो तो सिद्धेश जामसंडेकर वैयक्तिक पहिलं षटक असताना प्रगतीपथावरती मार्ग असताना 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. काय तर मात्र मार्गस्थ असेल गोलंदाज तो फलंदाज, काय समीकरण असेल सिद्धेश की तन्मय, तन्मय की सिद्धू, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये रंगलेलं मात्र युद्ध नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र जो जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये जाईल, जो हरेल तो मात्र नक्कीच इथून बाहेर पडेल. पुन्हा एकदा अर्जित केली गेली पंचांमार्फत धावसंख्येत देखणे वाढ होताना पाहायला मिळाली. धावसंख्या होते इथे मात्र पुन्हा एक चांगला चेंडू त्याला सन्मान दिला. आणि मित्रांनो क्रिकेटचं समीकरणच आहे चांगल्या चेंडूला सन्मान द्या, खराब चेंडूचा समाचार घ्या. इथे मात्र चांगला चेंडू तन्मय यांच्या मार्फत हाताळण्यात आला आणि सिद्धू यांच्या मार्फत चांगला सन्मान देण्यात आला. पाहूया पुढचा चेंडू ओव्हर द विकेटचा मारा करताना पुन्हा एकदा पाहायला मिळतात. समीकरण असेल तन्मय टू सिद्धू. हो हो, चांगला चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला. एकेरी धाव डिक्लेअर 2 मध्ये ट्रॅव्हल होते. एक धावेने मात्र धावसंख्या अर्जित केली गेली. धाव पटलावरती धावसंख्या होते धावसंख्या धावपटलावरती पाहिले तर आमचे साथी स्कोअर लेखक शशांक सांगतात धावसंख्या होते 4. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, एक धाव अर्जित केली गेली. दोन्ही फलंदाज आपल्या घोषित क्षेत्रामध्ये सुखरूप पोहोचले गेले. एक षटकाचा खेळ संपुष्टात आला. एक गडी गेला तंबूच्या आशेला. धावसंख्या धावपटलावरती पाहिलं तर धावसंख्या ते 1-5. या दोन्ही संघासाठी मात्र डुअर डाय असेल. जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच त्याला त्याच्या आशा प्रफुल्लित केल्या जातील. नक्कीच जर सरशी इलेव्हन जर जिंकला तर मात्र नक्कीच पॉईंट टेबलच्या नुसार त्यांना सुद्धा एक चान्स मिळेल. आणि जर फिनल मध्ये जिंकला तर मात्र नक्कीच तो मन 11 सोबत खेळताना म्हणजे 2 फायनलिस्ट संघ एका बाजूने नक्कीच जाताना पाहायला मिळतील. आता मात्र गोलंदाजी वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक होतो राहुल. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. नियम क्रमांक 24चं पालन केलं, 25चं पालन केलं. पंच नक्कीच निहाल सांगतात वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. पंचांना सुद्धा हात उचलण्याची संधी दिली गेली, एक्सरसाइज करण्याची संधी दिली गेली. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला. एकेरी धावेमध्ये रूपांतर केलं गेलं. धावसंख्या धावपटलावरती होते 7. आता इथे कोण 7-7 1-7 हम 7-7 आहे की एक मात्र 7 सोडून जाणार नक्कीच पाहावं लागेल. पुन्हा एकदा मारण्याचा चांगला प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एकेरी धावेसाठी धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना पाहिलं. धावसंख्येत 8. पुन्हा समीकरण असेल राहुल टू सिद्धू. हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा डिक्लेअर 2 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकेरी धावेसाठी पंच बोलके नोची पाहणी करताना. तर एका बाजूला नक्कीच एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ होते. पुन्हा समीकरण असेल राहुल टू सिद्धू.
नो नाही दिला. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना राहुल आणि गोलंदाजी मार. तर एका साईडला पाहिलं तर स्ट्राईकचा वारसा समजतो सिद्धू स्ट्राईक मार. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला. एकेरी धावेमध्ये त्याचं रूपांतर केलं गेलं. धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळालं. धावसंख्या होते 10. इथे एकेरी दुहेरी धावेची लाईफ लाईन मात्र जोपासली जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा सन्मान दिला. धावसंख्या 11. राहुल यांना मात्र खेळून काढणं गरजेचं असेल, कारण सिद्धू यांची विकेट मात्र लास्ट पर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहणं खूप गरजेचं असेल. जसं बोललं जातं शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. ओके, मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षण साजेचं केलं गेलं. एक धाव नक्की अर्जित केली गेली. इथे मात्र नक्की तू की मी की तू करता करता मात्र एक धाव नक्की पूर्ण केली. 2 षटकाचा खेळ संपुष्टात. एक गडी गेला तंबूच्या आशाला. धावसंख्या धावपटलावरती लागते 12. 12 धावसंख्या आढळून नक्की आपल्याला आठवण येते आपले षटकारांचे बादशाह युवराज सिंग. 12 सरासरी 6च्या रन रेटने खेळत असलेला फिनल अहमद संघ. आता मात्र गोलंदाजी मार्ग तो गोलंदाज विजय. कर्णधाराने विश्वास दिला विजय यांच्या खांद्यावरती. पुन्हा फुलटॉसचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षण साजेचं केलं गेलं. एक धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 13. इथे समीकरण पुन्हा असेल 13 की मेरा, मेरा की 13. फिनल ओमन्स की सर शिलेवड. फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. एका बाजूला रंगतो नक्कीच रजत, तर दुसऱ्या बाजूला असेल अजय. कोण समीकरण असेल, कोण कोणावरती हवी होणार, काही क्षणातच मात्र पारड क्लिअर होणार. क्रिकेटला मित्रांनो नेहमी अनिश्चिततेचा खेळ का समजला. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र नक्की पाहावं लागतं की विजेता संघ म्हणून कोण असेल. पण शेवटचा चेंडू सुद्धा निर्णायक असतं आणि एक एक धावेचं महत्व काय असतं थोड्याच वेळात मित्रांनो सांगतो. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, एक धाव अर्जित केली. ते मित्रांनो क्रिकेटच्या पटलावर एका धावेला महत्व जास्त, कारण की एक धाव विचारा एका धावेने हारलेल्या त्या प्लेअरला विचार की एक या धावेचं महत्व काय असतं. हो, इथे मात्र नक्की कार्पेटच्या क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू डॉट चेंडू सांगता येते. पंचांमार्फत सांगितलं गेलं की निर्धाव चेंडू म्हणून पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र जैसी ती धावसंख्या होते 14. 14 3 चेंडू अखेर 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना विजयन गोलंदाजी मार. आता स्ट्राईक असेल. डावकुरा फलंदाज रजत. हो नक्की ते नो चेंडू होतं. नोला मात्र आऊट. इथे मात्र मोठे विकेटचं पतन होताना पाहायला मिळत. बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का मिळतो नक्कीच. नोचा इशारा. एक धावांतर नोच्या स्वरूपात नक्की धाव घोषित केली. तर धाव संख्या पाहिली तर धाव पटलावरती लागते 15. आता मात्र येतो तो कार्तिक. रजत यांची जागा घेण्यासाठी. रजत मात्र तंबूच्या आशाला विसावताना इथे मात्र विहारच घेताना पाहायला मिळाले. आता मात्र गोलंदाज फलंदाज तो कार्तिक. पुन्हा सज्ज असेल गोलंदाज. पुन्हा एकदा नोचा इशारा पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 विकेटचं नोचं होतं. तर ओरमचं व्यावसायिक ओरम क्रिकेट बोललं तर या चेंडूला बीमरचा चेंडू घोषित करतात आणि त्या ओरम मध्ये मात्र सलग 2 चेंडू जर बीमर टाकले तर गोलंदाज मात्र बॅन केला जातो. पण इथं अँडर मध्ये असे कोणते रूल्स पाहायला मिळत नाहीत. बॅक टू बॅक 2 बीमरचे चेंडू पाहायला मिळाले. थोडं प्रेशर दबाव तंत्रमध्ये खेळतो का पाहावं लागेल विजय. आणि इथे मात्र आता सिद्धू. समीकरण असेल विजय टू सिद्धू. पुन्हा फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न चांगला होता. बॅटची आउटर एज लागली गेली. एक धाव नक्की अर्जित केली गेली. क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता. एक धाव नक्की अर्जित केली. धाव संख्या होते 18. 4 चेंडू अखेर धाव संख्येत 18. शेवटचे 2 चेंडू शेष असतील या षटकामधील. पुन्हा एकदा बिमारच्या स्वरूपात नो घोषित दिला जाते. नो प्लस अवांतर 1. टोटल 2 धावा. टोटल 2 धावा नक्की अर्जित केल्या. धाव संख्या होते 20. 20. इथे नक्की नक्कीच नक्कीच जर 20. पुन्हा एक धाव नक्की. धाव संख्या होते 21. धाव संख्या होते 21. शेवटचा चेंडू शेष असेल. तिसरं षटक नो आहे. पुन्हा नाही. नो नाही. पंच बोला तो न्यायाधीश. जशी हायकोर्टमध्ये न्यायाधीशची भूमिका मान्य तशीच या क्रिकेटच्या पटलावरती पंचांचा निर्णय अंतिम असतो. त्याच्यावरती आक्षेपार्थ घेतला जात नाही. पण पंचांना नेहमी न्यायाधीशची भूमिका दिली जाते. 21. पुन्हा चांगला चेंडू. अशाच गोलंदाजीची गरज होती. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. 2 गडी गेले. तंबूच्या धाव संख्या होते 22. तर शेवटचं षटक असेल. स्लोगनवर मानलं जातं व्यावसायिक क्रिकेटमध्ये. शुद्ध मराठीमध्ये मानलं तर हाणामारीचं षटक. कोण
तर कर्णधाराला विचार विनिमय करायची संधी आली दिली कोणावरती विश्वास ठेवणार चौथ्या षटकासाठी स्लोगॉनवर साठी कोण असेल पाहूया स्लोगॉनवरचा मानकरी तर एका बाजूला समीकरण असेल खेटपट्टीवरती कार्तिक टू सिद्धू आणि गोलंदाजी मार स्वतः घेतली आलोक यांनी आपल्या खांद्यावरती 22 आलोक यांनी मात्र स्वतःच्या खांद्यावरती धुरा घेतली स्लोगॉन ओव्हरची चला आलोक वैयक्तिक पहिलं सांगिक चौथं षटक सामना असेल आलोक टू कार्तिक शेवटचं षटक असेल कार्तिकची रणनीती काय असेल पाहावी लागेल चौकार षटकाराची खेळी करणार की एकेरी दुहेरीची पुन्हा आलोक गोलंदाजी मार्गवर फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडू पाहायला मिळाला इथे मात्र थोडासा जल्लोष केला जातोय नक्की दोन्ही टीम कडून कारण सामना तसा रंगतदार आहे जो जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो हारेल तो मात्र नक्कीच पॉइंट टेबल साठी मात्र पात्र ठरेल म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालल्यासारखंच असेल पुन्हा टप्प्याचा चेंडू टॅपच्या स्वरूपात खेळण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते एकेरी धावेसाठी धावसंख्येत एकने वाढ होते धावसंख्या धावपटलावरती लागते धावसंख्येत 23 कार्तिक पूर्णपणे प्रयत्न करतात इन टू द गॅप खेळण्याचा प्रयत्न नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षण पवित्र थोडासा चेंज केला इथे पुन्हा नोचा इशारा दिला कारण नो वरती संधी घेणं गरजेचं होतं कार्तिकनं एकेरी धाव सुद्धा घेणं नोच्या सोबत धाव सांगितलं 24 आकडा नक्कीच आठवण येते आपले मास्टर ब्लटर सचिन सर यांचा वाढदिवस हे हो इथे मात्र आला खणखणीत दणदणीत चौकार चेंडू गेला रे शे पार नक्कीच पाहिलं एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन ज्या वेगाने चेंडू फेकला त्याच वेगाने चेंडूला देखील बाहेर धाडलं गेलं आणि चौकारासमोर पुन्हा टप्प्याचा चेंडू टॅपच्या स्वरूपात खेळण्याचा प्रयत्न राहुल क्षेत्ररक्षण करताना एक धावणकी अर्जित केली गेली धाव संख्या होती धावपटलावरती 29 शेवटचे दोन चेंडू असतील शेवटच्या षटकामध्ये अलग प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतात तर एका बाजूला सिद्धू कारण सिद्धूला माहिती जर आपण जिंकलं तर मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करू आणि हारलं तर मात्र पॉईंट टेबल म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावरती पुन्हा एकदा बंदूक ठेवून चालल्यासारखं होईल इथे मात्र सिद्धू 100% एफर्ट देताना पाहायला मिळतो पुन्हा टप्प्याचा चेंडू मारण्याची वेळ होता इनर एज लागला गेला निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहिला धाव संख्या मात्र जैसी ती धाव संख्या 29 शेवटचा चेंडू शेष असेल आलोक यांच्या गोलंदाजी वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन येतात आलोक आता मात्र समीकरणाचे सिद्धू शेवटचा चेंडू शेष असेल या षटकामधील होय इथे मात्र 360 डिग्री खेळण्याचा प्रयत्न केला बॅट गेला घोषित क्षेत्रामध्ये धाव संख्या 30 विजयासाठी लक्ष असेल सर्च 11 ला 31 विजयासाठी लक्ष असेल 24 चेंडू 31 धावा चला नक्की सर्व संघांसाठी हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कमना होना हमें इतनी शक्ति देना दाता मन का विश्वास कमना होना हम चले नहीं कर रस्ते पे भूल से भी भूल कर हमसे भूल न होना नक्कीच अप्रतिमाचा स्पेल पाहायला मिळतोय सामन्याचा राजमाता प्रीमियर लीग सिद्धिविनायक राजमाता युवा मंडळ आयोजित तसेच राजमाता महिला मंडळ प्रेसिडेंट राजमाता प्रीमियर लीग 2022 पर्व तिसरे अप्रतिमाशी लढत पाहायला मिळाली आतापर्यंत सर्व टीम जे उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग महिला वर्ग तसेच सर्व उपस्थित मान्यवर व्यासपीठावरील सर्वांचं मात्र आयोजकांमार्फत सहर्ष खूप खूप स्वागत चला पुढे सामन्यांकडे लढत रंगतदार असेल कोण असणार विजेता कोण मात्र असेल पराभूत होईल दोन्ही संघासाठी असेल डू ऑर डाय खरो या मरो अशी रणनीती पाहावी लागेल समीकरण असेल 24 चेंडू 31 टू विन मात्र नक्की पहिला चेंडू एकदा वर्जित केली गेली श्री गणेशा केला गेला श्री गणेशा बोलले तर 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराण 4 विद्या आणि 64 कलागुणांच्या आदिदादाला नमन केलं धन्य धन्य माता शिव पार्वती त्यांचा पुत्र शोभे गणपती प्रथम पूजा व गणपती हीच आपली भारतीय संस्कृती नक्की श्री गणेशा केला गेला एकेरी धावेने इथे समीकरण असेल एक धाव नक्की अर्जित केली गेली अरविंद सलामीला आलेला फलंदाज इथे मात्र कर्णधाराने पुन्हा एकदा मोठा विश्वास दाखवला तो गोलंदाजीसाठी एक धाव नक्की अर्जित केली गेली समीकरण असेल 2 चेंडू अखेर 2 धावा आता मात्र डावकुरा फलंदाज राहुल खारा
ओहो स्टेप आउट डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण एक धाव नक्की अर्जित केली गेली आपल्या संघासाठी. राहुल याने मात्र डान्सिंग द ग्राउंड स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तो साजेसं यश आलं नाही. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागलं. एकेरी धावेवरती मात्र समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा अरविंद टू अलोक. हो इथे मात्र नक्की पंच निहाल यांच्या मार्फत गोलंदाजाला दंडित केलं जातंय. नियम क्रमांक 25चं पालन जातं केलं जाते पंचांमार्फत. वाईटच्या स्वरूपात एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्या होते 4. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. झेल जातो का? एक धाव नक्की अर्जित केली गेली. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं कार्तिक यांच्या मार्फत. पुन्हा एकदा समीकरण असेल आलोक टू अरविंद. नक्की डावखुरा फलंदाज टू राईट हँड गोलंदाज. काय असेल रणनीती पाहावं लागेल. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होतो तो आलोक. हो इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता मिळाली आणि मात्र नक्कीच थोडस निराशजनक. आलोक मारण्याचा प्रयत्न चांगला करतात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात. 1 चेंडू शेष असेल. हो मारण्याचा प्रयत्न चौकार जातो का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र अवंतर एक धाव डिक्लेअर प्लस एक धाव टोटल. एक रनिंग बिटवीन द विकेट ने एक धाव. दुसरा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू एक धाव. धाव संख्येत 2 ने वाढ होते. धाव संख्येत 7. 7-7 जसं हम 7-7 है. स्कोअर पाहिलं तर बरोबर आहे, कारण की सर्च 11ला प्रति ओव्हर 7.25 सरासरी पाहिजे. इथे मात्र नो बॅड. 7 धावा तर नक्की अर्जित केल्या गेल्या. आता मात्र समीकरण असेल आता समीकरण असेल 18 चेंडू 24 धावा. पुन्हा टप्प्याचा चेंडू कार आलोक मात्र फुल एफर्ट खेळण्याचा प्रयत्न करताय. नो पाहिला जातोय. पंचांमार्फत नक्कीच पाहावं लागतंय. विचार विनिमय गुड टर गु केलं जातंय. बॉल आहे ओके. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा समीकरण असेल. धाव संख्या होते 8. हा एक चेंडू अखेर एक गोलंदाजी मार्क येतात तो अभिषेक. हो आलोक यांना मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षण थोडंसं मिसफील्ड होताना पाहायला मिळतं का तर नाही. नक्की एक धाव पाहायला मिळालं. एका अर्थी मात्र नक्कीच मन 11 खुश आहे. कारण भावा 2 भाव कर्णधार पदी असताना पाहायला मिळतात. तर 2 भावांची लढत झाली तर नक्की दोन्ही भाव खुश असतील म्हणून कदाचित जल्लोष केला जातोय. पुन्हा फुल टॉस इथे मारण्याचा प्रयत्न केला तर राहुल डान्सिंग द ग्राउंड. इथे मात्र मोठ्या विकेटचं पतन होत आहे आणि राहुल बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का मिळतो राहुल यांच्या स्वरूपात. एक विजयाची आशेचं किरण होतं राहुल, पण इथे मात्र नक्कीच अभिषेकचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि मात्र खारा यांचा पहिला विकेट जातो तंबूच्या. धाव संख्या जैसी ती धाव सांगते 9. 3 चेंडू अखेर 9 धावा. 3 चेंडूचा खेळ शेष असेल. हो मारण्याचा प्रयत्न जातो आणि कदाचित चौकार जातो का नाही. आणि अरविंद अप्रतिम क्षेत्ररक्षण. धाव संख्या 10. हो इथे मात्र होते मिसफील्ड आणि जातो चेंडू खणखणीत दणदणीत चौकार. चेंडू गेला सी मा रे शे पार चौकार. 14. धाव संख्या होते 14. समीकरण असेल 17 धावांची गरज असेल. 13 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 5 चेंडू 14. 5 चेंडू वगैरे धाव संख्या 14. लोक थोडेसे फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळते. कॉन्फिडन्स मात्र दुनावला असेल. पुन्हा फुलटॉस चेंडू गॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया काय असेल. पंचांकडे नजर वळवल्या गेल्या. डिक्लेअर ओके. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्या होते 2 षटकाचा खेळ संपुष्टात. एक गडी गेला तंबूच्या आशेला. धाव संख्या पटलावरती लागते 15. आता 12 चेंडू 16 धावा. 12-16 कंपल्सरी चेस असेल. एक धावेचं रणयुद्ध रणधुमाळी महासंग्राम महायुद्ध पाहायला मिळतं या पटलावरती. राजमाताच्या क्रीडा भवनावरती नक्कीच पाहायला जातंय.
राजमाता वंडा क्रीडा ची पंढरी. समीकरण असेल 12 चेंडू 16 धावा. हो नक्की, एक धाव अर्जित केली गेली. धाव संख्येत एकने वाढ होईल. कदाचित एक जर चौकार आला 2 षटकामध्ये किंवा या षटकामध्ये जर चौकार आला तर मात्र नक्की कमबॅक करेल तो सहर्ष इलेव्हन. चौकाराची चाहूल हुरूर नक्कीच असेल आणि चौकार मारणं इथे कुठेतरी अनिवार्य असेल. हो, मारण्याचा प्रयत्न चांगला होता, पाहूया. आणि एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्येत एकने वाढ होते. धाव संख्या होते 17. पाहूया 17 पे खतरा फलंदाजाला की गोलंदाजाला. जर चौकार मारला तर गोलंदाजासाठी खतरा असेल आणि जर विकेट गेला तर फलंदाजासाठी खतरा असेल. 17 पे खतरा कोणासाठी असेल नक्कीच पाहावं लागेल. इथे मात्र नक्कीच लयलूट होताना पाहायला मिळते रणांची. हो, मारण्याचा प्रयत्न चांगला. जर हा चौकार गेला आणि मात्र येतो एकच धावा. सोने पे सुहागा. अप्रतिम क्षेत्ररक्षण अरविंद यांच्या मार्फत केलं जातंय. आता पुन्हा समीकरणाचे सिद्धू तो आलोक. आलोक यांच्या बॅट मधून एक तर चौकार नक्की आला. दुसऱ्या चौकाराची गरज असेल. जर चौकार मारला तर मात्र नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळेल. आणि पुन्हा एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्येत एकने वाढवेल. धाव संख्या होते 19. 19 आकडा आठवला तर नक्की आठवते आपल्या महाराजांची जयंती. नाते शिवशंकर कैलासपती नाथ 19. समीकरण असेल 8 चेंडू 12 धावा. इथे मारण्याचा प्रयत्न. पुन्हा डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. आता या चेंडूवरती जर चौकार आला तर मात्र समीकरण थोडंसं काही वेगळं असेल. आता अर्पितांना ट्राय करावी लागेल. 7 चेंडू अखेर 12 धावा. तर या चेंडूवरती चौकार आला तर समीकरण असेल 7 चेंडू 8 धावा. एक चौकाराची चाहूल हुरूर नक्कीच असेल. हो, इथे मात्र मारला तो डायरेक्ट षटकार. आता समीकरण धाव संख्या 19. विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 12 धावा ना. 12. 19 आकडा आठवण नक्की आठवण मित्रांनो आपल्याला महाराजांची जयंती. धन्य नक्की. ना ते शिवशंकर कैलासपती ना ते लंबोदर श्री गणपती नतमस्तक त्याच्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती. असे आपले दैवत एकच राजे शिवछत्रपती. नक्कीच 19 आकडा आठवला. नक्कीच मानाचा मुजरा केला जातो महाराजांना. चला वळूया सामन्यांकडे. अजून बोललं गेलं तर नंतर सुद्धा सांगतो 19 आकड्याचं महत्व मित्रांनो. चला वळूया सामन्यांकडे. आता मात्र गोलंदाजी मार्ग येतो. गोलंदाज ओ आणि मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. आता कोणीतरी उभारता सितारा येणं गरजेचं आहे. तो चौकारांची खेळी करेल आणि मात्र आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देईल. नक्की निहाल यांच्या पहिल्या गोलंदाजी मात्र मोठं विजेतेपद मिळत आहे. 2 चौकार 101 रुपया. 2 चौकार मारत 101 रुपयाचं पारितोषिक. हा चला 201 झाला. 202 माफ करा. 2 चौकार 202 रुपये. हो, थोडासा इकडे मार मित्रा. नक्कीच एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव संख्या होते 20. 20. 5 चेंडू 11 धावा. हा सॉरी 4-11. 4 चेंडू 11 धावा. मारेगा भाई तू मारेगा. 2 चौकार मारेगा. चला पुन्हा एकदा पाहूया. इथे समीकरण असेल गोलंदाज टू फलंदाज. तस एकने वाढ होताना धाव संख्येत होते 21. 10 धावांची गणित असेल. 3 चेंडू अखेर 10 धावा. गेला गेला गेला. आता मात्र आता विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. आता केवळ पूर्तता बाकी असेल. 2ला 9 मारले तर 501 रुपये. 2 चेंडू 9 धावा गेल.
एक सिक्स एक चौकार, एक षटकार एक चौकार, 501 रुपये. नक्की 2 धावा अर्जित केले गेल्या. टोटल 2 धावा. आता समीकरण असेल 2 चेंडू 7 धावा. फलंदाज अनुराग, दाखव मित्रा तुझा राग. जाऊ दे चौकार. रे 1 बॉल 6. षटकाराची हुरूर. 1001 रुपये. टोटल 1500. एक षटकार 1001, अजून 500, टोटल 1500. एक षटकार 1500 रुपये रोख पारितोषिक. चला दोन्ही विजेता नक्कीच. दोन्ही बंधूंच्या टीम मात्र विजेते होताना पाहिला. एका साईडला पाहिलं तर राहुल दादाची टीम मन 11 मात्र नक्कीच सेमीफायनल मध्ये खेळ